दरम्यान जरांगेंना नेमकं कोण बोलायला लावतंय याचा शोध घ्या। काही लोक म्हणतात की तुतारीचा वास येतोय, कदाचित हा तुतारीचा पहिला आवाज असावा असं वक्तव्य करत भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शरद पवारांकडे अंगुली निर्देश केलाय। तर बोलविते धनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर नाहीत ना असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विचारलाय। मला असं वाटतं की जरंगे जे बोलतात तर जरंगे सोडा, पण जरंगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे। अनेक लोक तर म्हणतात की या त्यांच्या बोलण्यामध्ये तुतारीचा वास येतो। कदाचित तुतारीवाल्याचा हा पहिला आवाज असेल की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याला बोलणं हे जरंगे करतात का जरंगेला कोणी करायला लावतं याचा शोध घेतला पाहिजे। जरंगेपेक्षा त्यांना जी कोणी हे स्क्रिप्ट तयार करून देतं त्यांचा दोष आहे। मला असं वाटतं की सुरुवातीला ते असे नव्हते, परंतु कोणीतरी काहीतरी शिकवताना त्यातून अशा प्रकारचे प्रकार घडतात। हे बोलवता धनी शोधण्यापेक्षा जे त्यांनी आरोप केले त्याची चौकशी केली पाहिजे असं मला वाटतं। ते फक्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्याविषयीच का बोलतायत? बोलवते धनी त्यांच्याच आजूबाजूचे तर नाही, उपमुख्यमंत्र्याचे हा पण विचार केला पाहिजे ना। बोलवते धने राज्याचे मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना, अशा प्रकारची सुद्धा शंका आमच्या मनात येते। तुम्ही तर वेगळंच बोलताय, कारण त्यांचं ज्या पद्धतीनं या आंदोलनात मागच्या काळात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढाकार घेत असताना त्यांचं पूर्णपणे चुप्पीच होती दोघांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।